दिशेने सामना क्रमांक 2 ला इथे सुरुवात होते. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूने बॅटिंग करणारी टीम गाळदेव क आणि दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करणारी टीम अर्थात गाळदेव तळदेव या दोन संघादरम्यान हा सामना सुरू होतोय. 5 ओव्हरचा सामना असेल. एक इनिंग तुम्हाला 25 मिनिटांमध्ये समाप्त करायची आहे. ही सूचना आम्ही तुम्हाला या अगोदर देखील दिली आहे. आपला 12th मॅन दोन्ही टीम्स विनंती आहे की आपला 12वा खेळाडू दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने. मॅचला इथून सुरुवात होते. सामन्याला झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंग महेश आणि श्रीकांत ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल या सामन्यातला डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीकला आणला गेलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलंय. सेलीमेडॉनमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव इथे मात्र मिळतीये. एक धावेने टीमचा श्रीगणेशा झालाय. टीमचं अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 1 या अंकावरती. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता आणि तिथून मात्र सन्मानित केले गेले. कोणत्या प्रकारची जोखीम उचलली नाहीये पहिल्या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळते. टीमचं अकाउंट ओपन होते. धावसंख्या 1 या अंकावरती. श्रीकांत स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. बॅटर कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन आहे. त्यामुळे खरं तर प्रत्येक बॉलमागे आपल्याला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलताना पाहायला मिळेल. भव्य दिव्य नेत्रदीपक आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आयोजक आहे शिवप्रेरणा क्रीडा मंडळ गालदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहू शकाल आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचाचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 2 या अंकावरती. ना नावासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा आहे आपल्या गावाच्या अस्मितेसाठी. खूप चांगली संकल्पना आयोजित केली गेली आणि चांगली संकल्पना या ठिकाणी अंमलात आणली गेली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं. असं म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे. इथे फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे डॉट बॉल देखील आलाय. टीमची धावसंख्या पाहिली तर 2 धावा. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. पहिला धक्का 2 लाइन मारने का बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढे सुनील जंगम. खरं तर पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्याच षटकामध्ये एक मोठा धक्का म्हणावा लागेल. बॅटिंग करणारी टीम गाळदेव संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतीक चांगली गोलंदाजी करतो. यावेळेला देखील पाहिलं तर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. एक सिंगल इथे देखील आले आणि सिंगलने टीमची धावसंख्या 3 या अंकावरती पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झाला. पहिलं षटक आहे P1चं पॉवर प्लेचं षटक आहे आणि गालदेव संघ नाणेफेकी गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला आली ती बॅटिंग.
बॅटिंग करताना श्रीकांत यांची विकेट आली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुनील स्ट्रायकर एंडवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल अकुट टप्प्याचा बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅकफुट वरती जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. एक सिंगल जरूर आली आहे आणि या सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 4 या अंकावरती. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रतीकने चांगली कमालीची गोलंदाजी केली. कर्णधाराने त्याच्यावरती दाखवलेला विश्वास, ज्यावेळेला एखादा कर्णधार तुमच्यावरती विश्वास दाखवतो त्या विश्वासाला सार्थक असं कामगिरी तुम्हाला संपन्न करावी लागत असते आणि ती सार्थकी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ओ इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की चुकीला माफी नाही आहे. जिथे धाव नव्हती तिथे 4 धावा बोनस मिळालेत टीम गालदेव संघाला. कारल्याची कारल्याची आई माझी गिरा कारल्याची, कारल्याची कारल्याची आई माझी गिरा कारल्याची. नावड मला लागले गो, लागले गो आई तुझ्या भेटीची. नावड मला लागले गो. पहिलं षटक इथे मात्र कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिली तर 8 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 1 गडी बाद 8 अशी स्थिती. बॅटिंग करताना टीम गालदेव क संघ. 5 ओव्हरचा सामना आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल तर नारायण येत आहेत. अनुभवी गोलंदाज आहेत आणि अनुभवाचा योग्य वापर त्यांना करावा लागेल, कारण तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही जीवनाच्या वाट्यावरती प्रवास करत असताना त्यावेळेला तुमच्या मागे एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव तुमच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे. तरच तुमचा विजय हा होत असतो आणि अनुभवाचा वापर इथून मात्र गोलंदाज नारायण यांना करावा लागेल. सेकंड ओव्हर प्रोग्रेस मिस्टर नारायण. मार्गस्थ होत असताना पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला महेश पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती आहेत. सामना थांबवायचा आहे. चला मॅच स्टार्ट करा. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये नारायण येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं षटकातला पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल. फुलटॉस. अधिक फायदा उचललेला नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून इथे देखील चुकी झाली आहे. फुलटॉस बॉल होता मात्र त्याचा अधिक फायदा उचललेला नाहीये. फक्त सिंगल धाव मिळते आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 9 या अंकावरती. गोलंदाज नारायण यांचा पहिलाच बॉल फुलटॉस होता. फलंदाजाला संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सुवर्ण करता आलेलं नाहीये. बिग हिट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटने. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती स्वार झालाय. दुसरी धाव धोक्याची ठरू शकेल आणि अखेरकार ती दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 11 धावा. पहिली धाव आणि दुसरी धाव प्रचंड गतीने इथे पूर्ण केली आहे आणि टीमची धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 11. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना नारायण यांचा पुढचा बॉल. चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली आहे. गुडलेंथ वरती हा चेंडू पिच झाला आणि त्यानंतर यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. विसावतोय त्याच्या हातामध्ये बॉल. डॉट आलाय. 11 धावसंख्या असताना सेकंड क्रमांकाचं षटक सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते. या देखील वेळेला पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंपचा बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 1च्या साह्यानं 12 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर प्रोग्रेसवरती मात्र इथून एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. ऑन ड्राईव्ह केलाय. सिली मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळेल. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते अगदी त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि क्रिकेटच्या पटलावरती ते गरजेचं आहे. जर तुम्हाला गोलंदाजी चांगली करायची आहे, तुमच्या मनासारखी करायची आहे, मग तुमच्यासारखी फील्ड रचना सजवणं देखील तितकंच गरजेचं आहे. इथून मात्र पाहू शकाल आउट ऑफ द लेग स्टंप. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 14 धावा. लोअर फुल टॉस मात्र सन्मानित केले. बॉलला सॉफ्ट हँडने खेळून काढले.
सिंगल डबल वरती भर देताना पाहायला मिळतात आणि इथून मात्र पाहू शकाल धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 15 धावा धावफळकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगदी पहिलं तर दुसरं षटक सुरू आहे. राईट मोहर द विकेटने अंतिम बॉल मार्गस्थ केला जातोय. ओ यावेळीचा बॉल देखील डॉट आलाय आणि इथून मात्र पाहू शकाल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 15. लॉट्स ऑफ 1 विकेट. एक्स्ट्रा धावा आले 3. 2 षटकांचा खेळ समाप्त. येणारे 3 षटक अत्यंत महत्वपूर्ण असतील. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, झिरमिर पाऊस धारा, मिरमिर करी बदनाचा मारा, और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का. धन्यवाद. षटक क्रमांक 3 मध्ये शुभमला आणलाय. शुभमचा पहिला बॉल राईट मोहर द विकेटने. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेलाय. मिड ऑफला क्लिअर करेल आणि चौकार येतोय. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. 4 धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती 19. पुन्हा एकदा कुट टप्प्याचा बॉल स्क्युअर लेग मध्ये चुकी पाहायला मिळाली आणि बॉल निघून गेला बॅकवर्ड स्क्युअर लेग मध्ये. त्यानंतर इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सातत्याने मिसफिल्ड होताना आपण पाहतोय. 21 धावा धावफळकावरती. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि बॅटरचा विचार केला ना तर मग महेश जंगम 6 बॉल 10 धावांचे योगदान दिलंय. सुनील जंगम 6 बॉल 8चं योगदान दिलंय. दोन्ही बॅटर खूप चांगली बॅटिंग करतायत. ओ चांगला बॉल. पिचिंग चांगली. लेंथ योग्य आहे. डॉट बॉल. आदरणीय माननीय श्री संजयजी जंगम संदीपजी जंगम रायरेश्वर गावचे आहेत. कोणत्याही खेळाडूने षटकर हायट्रिक चौकार हायट्रिक किंवा विकेट हायट्रिक केली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लॉंग ऑन शोधलंय. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. टीमची धावसंख्या धावफळकावरती 22. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच कुठेतरी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. चौकार जरूर आला परंतु त्यानंतर पलटवार केलाय गोलंदाजानं. ओ मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी मात्र एक सिंगल इथे कंप्लीट होईल. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेल्या. 23 धावा धावफळकावरती. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्यावर ठिकाणी परंतु मस्तक पे दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आला रे आला रे आला साई सेवक हलकी वाला. अरे आला रे आला रे आला साई सेवक हलकी वाला. आला रे आला रे आला साई सेवक हलकी वाला. अरे आला रे आला रे आला साई सेवक हलकी वाला. अरे वाटे पाणी पाठवायचं आहे मैदानात फलंदाजांसाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफळकावरती. 1 विकेट्स गमावला. एक्स्ट्रा रन्स आले त्या मात्र 3. एंड ऑफ दी 3 ओव्हर्स. आणि इथून मात्र पाहिलं ना तर मग 9च्या सरासरीने बॅटिंग करताना टीम गालदेव क संघ 4थ्या षटकामध्ये आता कोणता गोलंदाज आणलाय ते देखील पाहावं लागेल. चौथ्या षटकामध्ये निलेश यांना आणलं गेलंय. अगदी पहिलं तर 3 षटकामध्ये 27 धावा 9च्या सरासरीने बॅटिंग करताना.
ओ यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. लॉंग ऑफचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट. 28 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लाफ्ट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 28. निलेश ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. ओ यावेळेला बॅकफुट वरती आले, पंच केला बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल इथे आल्या. अखूट टप्प्याचा बॉल होता, लेटकट खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल मिळतीये. 29 29 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओ यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुट वरती येऊन फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अखेरकार दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 31 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आली आणि तिसऱ्या बॉलवरती 2 धावा येतात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण सिंगल डबल आल्या तर गोलंदाजाचे वर्चस्व मानावं लागेल, कारण आउटफील्ड चांगले, खेळपट्टी चांगली आहे आणि अशा स्थितीमध्ये धावसंख्या रोखणं गोलंदाजासाठी थोडंसं कठीण आहे. वाईट यॉर्करचा वापर केला इनसाइड एज. इथून मात्र पाहू शकाल बॉल स्थिरावलाय. डॉट बॉलची सांगता होती. 31 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तब्बल धावा उभ्या केल्या गेल्या होत्या, त्या मात्र 72. आणि या मॅच मध्ये पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या थोडीशी कमी दर्जाची पाहायला मिळाली आहे. या वेळेला मात्र पाहू शकाल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र मिळतीये. नक्कीच या स्पर्धेचा आपण घर बसल्या देखील थेट प्रेक्षेपण आपण आनंद घेऊ शकाल. DBN लाईव्ह खूप चांगली लाईव्ह सिस्टम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगल्या दर्जाची क्लिअरिटी या ठिकाणी पाहायला मिळते, चांगली क्वालिटी आहे. स्टेप आउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र विकेट आल्या. बॅटचा स्पर्श झाला बॉलला आणि इथून दुसरा धक्का टीम गालदेव संघाला. चल पाय शिर्डीला ओम साईराम वाला निघाला. चल पाय शिर्डीला ओम साईराम वाला निघाला. ओम साईराम वाला निघाला. साईबाबांच्या भेटीला न पालखी घेऊन खांद्याला. साईबाबांच्या भेटीला न पालखी घेऊन खांद्याला. चल पायी शिर्डीला ओम साईराम वाला निघाला. चल पायी शिर्डीला ओम साईराम वाला निघाला. प्रतीक जंगम आलाय शेवटच्या षटकामध्ये. त्याचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये दमदार त्याने गोलंदाजी केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा टीमने त्याला संधी दिली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुरेश जंगम. षटकातला पहिला बॉल असेल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल असं म्हटलं जातं ना की घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरी ही होणारच. इथे फलंदाजानं तीच चुकी केली आहे आणि इथे फलंदाजाची दांडी गुल केली आहे. आणखीन एक धक्का. टीम लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 में लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल. सर्व खेळाडूंना एक सूचना आहे की या ठिकाणी आयोजकांनी नाश्त्याची व्यवस्था केली आहे आणि नाश्ता सुरू झालेला आहे. जर आपल्याला नाश्ता करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकताय. पुढचा बॉल. ओ फुलर लेनचा बॉल होता. प्रचंड गतीने बॉलला हाताळले गेले. एक सिंगल इथे आली आहे आणि सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्यानंतर सिंगल आली आहे.
चांगली गोलंदाजी आहे. प्रतीकने या अगोदर देखील चांगली कमालीची गोलंदाजी केली होती आणि स्लॉग ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. अनेकदा आपण पाहतो ना की स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो, कारण ते हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये त्याला गोलंदाजी करायची असते आणि तिथून मात्र टीमची धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेल 33-3. स्ट्रायकर एंडवरती आता मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सुरेश जंगम. ओ चांगली लेंथ आहे, गती होती आणि त्याच नंतर पाहू शकाल डॉट बॉल इथे मात्र आलाय. पाहू शकाल काय घडलं एक्झॅक्ट. नो बॉल. हे पंचांची भूमिका पहा खूप महत्वाची असते WTC चे पंच, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी केली आहे चुकी आणि त्याचा फटका बसेल, जरूर बसेल, यांना म्हणतात पंच. आणि फ्रीडची संधी. आता खरं तर सुवर्ण संधी निर्माण झाली फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची. टीमची धावसंख्या 34 या अंकावरती. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलाय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन येते. 35 धावा कदाचित या धावा इथून मात्र महागात ठरू शकतील. या 1-1, 2-2 धावा तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये केव्हा अश्रू दाटून देतील, ज्यावेळेला तुमचा संघ 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होईल ना, मग त्यावेळेला या तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील धावा. लोअर फुल टॉस होता, फ्रीडचा बॉल आहे, हे विसरून चालणार नाहीये. एक सिंगल आली आहे. 36 धावा धावफळकावरती. चेंडू क्रमांक इथून मात्र पाहिलं तर 3चा खेळ पूर्ण झालाय. पुढचा बॉल. ओ यावेळीचा बॉलला तर मात्र पाहिलं तर बिगिट करायचं होतं, प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. डॉट बॉल इथे देखील आलाय. 36 धावा धावफळकावरती. खूप चांगली गोलंदाजीचा प्रवास तळदेव संघाकडून राहिलाय. नाणेफेकी जिंकली, गोलंदाजी करण्याचा मानस स्वीकारला आणि त्यानंतर अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सर्व गोलंदाजांनी केली आहे. विकेट टू विकेटचा मारा ठेवला अंतिम क्षणापर्यंत. ओ यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे गोलंदाजानं. इथून मात्र पाहू शकाल आउट ऑफ द लेग स्टंप एक्स्ट्रा रन येते. 37 धावा धावफळकावरती जोडल्या जात आहेत. करंट रन रेट आपण पाहिला तर 7.93च्या सरासरीने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली गेली आहे तळदेव गालदेव संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. एक्स्ट्रा धावा बहाल केल्या गेल्यात या षटकामध्ये. 38 धावा धावफळकावरती. सातत्याने गोलंदाजी कधी चांगली होते, कधी मात्र एक्स्ट्रा रन इथे मात्र खर्च केल्या जात आहेत. कारण एक्स्ट्रा धावा या रोखाव्या लागतील कुठेतरी. एकंदरीत टीमची धावसंख्या पाहिली 38. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. हा बॉल देखील आउट ऑफ द लेग स्टंप. आता अर्षदीप सिंगची आपल्याला आठवण येईल. एकाच षटकामध्ये 7 वाईट बॉल. धावसंख्या मात्र एकंदरीत 39. 39 धावा धावफळकावरती. अवघ्या 2 चेंडूसाठी संघर्ष करतोय प्रतीक. या अगोदरची कमालीची गोलंदाजी होती, परंतु इथून मात्र पाहिलं तर आता साईड चेंज केल्या. यावेळेला राऊंड द विकेटने आलाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. देह एष्टीवरती बॉल आदळला गेलाय. एक सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. लेग बाय स्वरूपामध्ये 40 धावा धावफळकावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे. तत्पूर्वी टॉस यानंतर आपण करणार आहोत. रायरेश्वर आणि गालदेव बोथ कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी त्वरित या. रायरेश्वर टीमचे कर्णधार आणि गालदेव संघाचे कर्णधार. सामना क्रमांक 3चा टॉस या हाफ इनिंग नंतर केला जाईल.
40वा धावफलकावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल प्रतीकचा. चांगला बॉल, पिचिंग चांगली आहे, फुटवर्क नाहीये आणि इथून मात्र पाहू शकाल काय घडलं एक्झॅक्ट. पंचही सिंगल धावा आहे का? यस, थँक्यू. 41 धावा धावफलकावरती आणि विजयाकरता लक्ष गाठायचंय. 30 बॉल आणि 42. हाफ इनिंग इथे मात्र कंप्लीट झाली आहे. टॉस करणार आहोत रायरेश्वर विपक्ष गालदेवबा. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती आमचे मित्र अजित जंगम यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू सो मच. श्री गाळेश्वर चषक 2026 पर्व दुसरे पहिल्या दिवसामधला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गाळदेव क विरुद्ध तळदेव. पहिला सामना झाला होता चकदेव विरुद्ध धारदेव, त्यामध्ये धारदेव संघ विजयी झाला. दुसरा सामना चालू आहे आणि तिसऱ्या सामन्याच्या या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे. टीम गाळदेव आणि टीम रायरेश्वर दोन्ही संघाचे कर्णधार गाळदेव का संघ आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. गाळदेव संघ आपलं शतरक्षण लावून घ्या. गाळेश्वर चषक 2026 पर्व दुसरं सुंदर असं नियोजन गाळदेव या गावाकडून आपल्याला पाहायला भेटतंय. वैभव तळदेव संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पंच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना लवकरात लवकर चालू करा. हॅलो. तळदेव संघाचा 12वा खेळाडू त्वरित पाठवायचा आहे. तळदेव संघ आपला 12वा खेळाडू माईकशी संपर्क साधायचा आहे. सलामीची जोडी तळदेव संघाकडून शुभम जंगम आणि प्रतीक जंगम. पुष्कर जंगम आणि प्रतीक जंगम. खरोखर एक प्रतीक हा एक तळदेव संघाचा ऑलराऊंडर म्हणून बघितलं जातं प्रतीककडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक गायदेव संघाकडून पॉवर प्लेचं षटक, एक महत्वाचं षटक. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते.
बॉलर नेम बॉलरचं नाव काय सूरज जंगम. एक अनुभवी गोलंदाज गायदेव क संघाकडून पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहिल्या षटकातला स्ट्राईकला येतो प्रतीक. नॉन स्ट्राईकला येतो पुष्कर. प्रत्येक इनिंगसाठी 25 मिनिटांचा टाइम दिला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातला पहिला चेंडू प्रतीकला. सुरेश यांचा एक अनुभवी गोलंदाज. सुरेश चेंडू बॅटची कडा घेतोय. चेंडू जातोय सरळ. एक धाव भेटते ती प्रतीकला. एक धावेने संघाची धाव संख्या होते 1 धाव. प्रतीकचे वैयक्तिक 1 धाव संघाचं खातं खोलतंय 1 धावेने. सुरेखाची गोलंदाजी सुरेश यांच्याकडून. खरोखर सुंदर असा चेंडू टाकला होता. पुढचा चेंडू डावकुरा फलंदाज पुष्पक. जोर एक पटका. चेंडू हवेमध्ये. पाहूया किती धावा भेटतात. 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतात का? आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. चेंडू काहीसा हवेमध्ये होता. फलंदाज क्षेत्ररक्षक तो तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत 2 धावा भेटतात त्या तळदेव संघाला. संघाची धावसंख्या 3 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. षटकातला तिसरा चेंडू. नाश्ता करायला गेलो ते वाटतं. पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धार चेंडूची सांगता. तीन चेंडूचा खेळ होतोय. चौथा चेंडू या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. 1 धाव भेटते. पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी मिस फिल्डिंग झाले. दुसरी धाव आणि या ठिकाणी 2 धावा भेटतात त्या तळदेव संघाला. एक चोरटी धाव भेटली. मिस फिल्डिंग पाहायला भेटली आपल्याला ती गायदेव संघाकडून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर 2 धाव. तिसरा चेंडू निर्धार आणि चौथ्या चेंडूवरती 2 धावा. षटकातला 5वा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू षटकावला. 1 धाव तर भेटते. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि या ठिकाणी 1 धाव भेटते ती तळदेव संघाला. संघाची धावसंख्या वाढते. 6 धाव संख्या. खरं पॉवर प्लेचं षटक एक हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला काढायच्या असतात. कुठेतरी रोखून ठेवले ते तळदेव संघाला. सुरेश यांनी अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. अनुभवी गोलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजूनही शेवटचा चेंडू बाकी. ओ गोल्डन सुरेख चेंडू. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. षटक संपतंय. 6 चेंडू मध्ये 6 धावा दिल्या. सुंदर अशी गोलंदाजी गायदेव का संघाकडून. पॉवर प्लेचं षटक संपतंय. रायरेश्वर संघाचे कर्णधार आणि गायदेव संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. गायदेव संघ आणि रायरेश्वर संघ. दुसरं षटक चालू.
दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि सुंदर असा पटकावला. पाहूया या चेंडूवरती किती धावा भेटतात. सीमारेषा पार हा चौकार. 4 धावा पंच इशारा करतायत. पुष्करच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या वाढते. 10 धावा. 23 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळलं. त्यामध्ये सुरेश जंगम यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या होत्या. तळदेव संघाला रोखून ठेवलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. संघाची धावसंख्या वाढते 4 धावेने. 10 धावा. षटकातला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा पाहूया. चेंडू हवेमध्ये. झेल होतं का पाहूया. झेल ड्रॉप होतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा. चेंडू हवेमध्ये होता. झेल होता परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ आला नाही आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय तो पुष्कर. वैयक्तिक आपल्या एका चौकाराच्या साहाय्याने 6 धावसंख्येवरती. षटकातला तिसरा चेंडू. ओ सुंदर सुरेख चेंडू. पंचांचं बोट आकाशाकडे. गडी बाद होतोय तो पुष्कर. तळदेव संघाला पहिला धक्का पुष्करच्या रूपाने एसटी उद्ध्वस्त करतोय तो. दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 में लग गया आई जवानी पट. हनुमान जंगम बॉलर सुंदरसा चेंडू टाकला होता आणि या ठिकाणी पुष्करला बाद केलं. एका चौकाराच्या सहाय्याने वैयक्तिक आपल्या 6 धावांवरती बाद झाला तो पुष्कर. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो शुभम. आता मात्र तळदेव संघाला कुठेतरी जकडून ठेवले ते गायदेव संघाने. प्रतीक आणि शुभम ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तळदेव संघाच्या आशा पल्लवित राहतील. दुसरा षटक मार्गस्थ आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या दिवसातला पहिल्या सत्रातला हा दुसरा सामना. गायदेव विरुद्ध तळदेव. तळदेव संघ खूप दुरून प्रवास करून या ठिकाणी या स्पर्धेला आला. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला पंचांचे हात समांतर. धाव भेटते अवांतर. 1 धावेने तळदेव संघाची धावसंख्या वाढते. वाईट टाकला आता. शुभम जंगम पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला. हो विकेट केलाय लेग साईडच्या दिशेला. मला वाटतं चेंडू जातो डोक्याच्या वरून. चौकार. 4 धावा. शुभमच्या बॅट मधून निघालेला हा पहिलाच चौकार. संघाची धावसंख्या वाढते. 17 धावा धावफलकावरती. तळदेव संघासाठी एक ऑफर आहे. सुनील जंगम तळदेव यांच्याकडून. तळदेव संघ जर विजयी झाला 1100 रुपयाचं पारितोषिक तळदेव संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. संघ विजय झाला तर 1100 रुपये सुनील जंगम यांच्याकडून. हेमंत जंगम यांचा षटकातला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नेदार चेंडू. सुरेख चेंडू टाकला होता तो हेमंत यांनी. 5 चेंडूचा खेळ होतोय. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू. चेंडू हवेमध्ये. किती धावा भेटतात पाहूया. 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. पंच इशारा करतायत षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 19 धावा. अजूनही 18 चेंडू मध्ये 1 गडी बाद. 18 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. तळदेव संघाला विजय झाला.
रमेश यांचं वैयक्तिक दुसरं षटक आणि पॉवर प्ले षटक हाताळलं होतं. त्यानंतर आता तिसरा षटक हाताळतात ते पाहूया. सुरेख चेंडू या ठिकाणी मला वाटतं एक धाव भेटते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं या ठिकाणी काय होते पाहूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि एक धावचीत ती संधी होती ती गायदेव संघाकडून ती ड्रॉप होते. तळदेव संघाच्या प्रतीकला जीवदान भेटतंय. एक चोटी धाव मानावी लागेल. 2 धावा भेटत आहेत त्या प्रतीकला. प्रतीक आणि शुभम मैदानाच्या आतमध्ये आहेत. तोपर्यंत तळदेव संघाला विजय नक्कीच खेचून देतील. गायदेव संघ हा तितकाच अनुभवी संघ. सुंदर चेंडू, निर्धार चेंडू, काय चेंडू हाताळला बघा. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी करतात ते सुरेश जंगम. पहिलं षटक टाकलं होतं, 6 धावा दिल्यात आणि आता तिसरं षटक हातात आहेत. कुठेतरी थांबवून ठेवलं ते तळदेव संघाला. धावा काही येत नाहीत. निर्धार चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकले जात आहेत सूरज जंगम यांच्याकडून. खरंच अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून कुठेतरी गोलंदाजी केली जाते. प्रतीकला चेंडू काही समजत नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. आतापर्यंत पुन्हा एकदा लेक्साच्या दिशेला कटवला. एक धाव तर पूर्ण केले. दुसरा धावीचा प्रयत्न होता का पाहूया. आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. मिस फिल्डिंग खरोखर गायदेव संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. टीम गायदेव आणि रायरेश्वर आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सॉरी, रायरेश्वर संघाने गोलंदाजी स्वीकारली आहे. सुंदर, वाव. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात धाव भेटतात का पाहूया. तेरा चेंडू मध्ये 18 धावांची गरज तळदेव संघाला विजयासाठी. फुलटा चौथा लेग साईडच्या दिशा दिले. पाहूया किती धावा भेटतात त्याच्यावरती. सुरेख मला वाटतं फिल्डिंग तर आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा भेटत आहेत. एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होतंय. 16 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा. प्रति षटकामागे 8 धावा काढायच्या तळदेव संघाला. 2 षटक बाकी. गायदेव आणि रायरेश्वर संघामध्ये नाणेफेकीचा कौल झाला. त्यामध्ये रायरेश्वर संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण स्वीकारले. चला सामना चालू करायचा आहे. आतापर्यंत 12 मिनिटाचा खेळ झालेला आहे. 12 मिनिटं बाकी आहेत. 2 षटकं टाकायचे आहेत 12 मिनिटामध्ये. 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. प्रतीक पुन्हा एकदा काय करतो पाहूया. वाव, लेग साईडच्या दिशेला. मला वाटतं चेंडू हा एक टप्पा चौकार. 4 धावा. प्रतीकच्या बॅटमधून मला वाटतं निघालेला हा दुसरा चौकार. 11 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. जवळजवळ सामना तळदेव संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. गायदेव संघाकडून सुरेखाची गोलंदाजी केली होती. षटकातला पुढचा चेंडू रिव्हर्स अटॅक करतोय. पाहूया चेंडू झेल होतं का आणि या ठिकाणी झेल सुटतोय. आणि पुन्हा एकदा दुसरा चान्स होता. रनआउटचा तो देखील या ठिकाणी गमावत आहेत ते यष्टिरक्षक. प्रतीक आणि शुभम.
शुभम काय करतो पाहूया. शुभम देखील हा तळदेव संघाचा एक अनुभवी असा फलंदाज. फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतायत नो बॉलचा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला चेंडू हवेमध्ये. मला वाटते हा चौकार. 4 धावा. खराब गोलंदाजी पाहायला भेटते ती गायदेव संघाकडून. बॉल द्या बॉल. 36 धावा धावफलकावरती. 9 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी तळदेव संघाला 6 धावांची गरज. तळदेव संघ हा जवळजवळ खूप दुरून आलेला संघ आहे. महाबळेश्वर या ठिकाणून रात्रीचा प्रवास केल्यानंतर मैदानावरती आज आपला खेळ दाखवतायत प्रतीक आणि शुभम. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. 1 धाव. तर पुन्हा एकदा या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण मला वाटतं गायदेव संघाकडून या सामन्यामध्ये खूप चेंडू सोडले गेले आणि त्यामध्ये धावा जमवल्या त्या तळदेव संघाने. धावफलक वाढतोय. 4 धावांची गरज. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 4 धावा. ह्यानंतर होणारा एक बिग मॅच आपल्याला पाहायला भेटेल ती गायदेव विरुद्ध रायरेश्वर. फुलटा चेंडू होता. पाहूया क्षेत्ररक्षक आहेत किती धावा भेटतात त्या. 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची गरज आहे इथून पुढे. आणि हा सामना तळदेव संघाने जिंकला तर सुनील जंगम यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक तळदेव संघासाठी आहे. याची नोंद घ्यायची आहे तळदेव संघाने. लेग साईडच्या दिशेला चेंडू ला दिशा दिले. चेंडू जातोय. मला वाटतंय या ठिकाणी चौकार आणि सामना जिंकतोय तर तळदेव संघ. तळदेव संघाचं अभिनंदन. पराभूत आणि विजय संघाचं दोन्ही संघांचं अभिनंदन. इथून पुढे आपला गोड आवाज आमचे मित्र प्रवीण शिंदे यांचा आपल्याला ऐकायला भेटेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक जंगम यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. जिंकून फिल्डिंग ना. जाऊयात पुढील मॅचकडे. सामना क्रमांक 3 पहिल्या फेरीतून आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे की क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. कोणत्या प्रकारचा वेळ दवडून देऊ नका कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनलचा सामना देखील कंप्लीट करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. विनंती असेल आपल्याला. तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना झिरमिर झिरमिर पाऊस धारा, हिरमिर करी मदनाचा मारा, और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है.